आपल्या जनरेशन बद्दल आहे. तर माझे काही शब्द किंवा माझे काही मनोगत मी सुरुवातीला ते जाहीर करू शकते. ओके, ऐका. आणि मला अ वर्गावरून अपेक्षा आहे की त्यांनी रॉकेट्स वगैरे प्लीज फेकू नये, शांततेने ऐकावे अशी त्यांना विनंती. सुस्वागतम सुस्वागतम. सगळ्यांना माझा नमस्कार. आज बरेचसे ओळखीचे तर बरेचसे जिव्हाळ्याचे चेहरे दिसले आणि अत्यंत आनंद झाला. मी अ वर्गातली दीप्ती कदम. सध्या मी एका मेडिकल कॉलेजमध्ये कन्सल्टंट आणि प्रोफेसर आहे. मला ना प्रकर्षाने जाणवते ते या जनरेशन मधलं एक जनरेशन गॅप. या जनरेशनला पाहून मला सध्या माझ्यामध्ये अचानक एक सेन्स ऑफ अचीवमेंट जाणवते. तर ही ती काय अचीवमेंट आहे ते मी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने इथे सांगू इच्छिते. प्लीज ऐका. आजकाल सोशल मीडियावर आणि इतरत्र चर्चा होते ती या दुर्मिळ जमातीची म्हणजे जेन झीची. आता 1997 ते 2010च्या दरम्यान जन्मलेले ह्यांचे सेल्फ अप्रेझिंग सध्या खूप चालू आहे. पण त्यांच्या आधी देवाने साक्षात आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये गिफ्ट केलेले आपण. हो, खरंच खूप काय हे सांगून सगळ्यांनी आपल्याला हटकवले आणि कधी पलटून कसे असा प्रश्न नाही विचारला. ते निरागस म्हणजे आपण दी मिलेनियल्स. मिलेनियल्सचे मॉल म्हणजे मार्केट रोड होते. समर विंटर वेकेशन इज इक्वल टू मामाचे घर. अभ्यासाला लागायच्या 100 ते 200 पानी वया. स्टायलिश ऐवजी नटराजची पेन्सिल आणि कंपास कॅमलची, तीही 2 ते 3 वर्षाच्या एक्सपायरी डेटवर. त्यात मोठ्या भावंडामुळे त्याची एक्सपायरी अजून वाढायची. कंपास पेटीला 2 साइड असणे हा म्हणजे मधल्या सुट्टीतला शो ऑफचा विषय असायचा. ह्या मिलेनियल्सला माहित होते ते 2 बटनवाले ते ऐतिहासिक दप्तर, खांद्याला अडकवणारी वॉटर बॉटल आणि पायात पुमा ऐवजी बाटा. आपला बर्गर म्हणजे वडापाव, कांटा म्हणजे रसना, रॅपर इज बाबासाहेब, ऍक्शन म्हणजे WWF आणि डान्स म्हणजे बुगी वूगी. सो इन शॉर्ट एस्थेटिक ऐवजी ऑर्गॅनिक. आपल्या वेळी संध्याकाळची सुरुवात दूरदर्शनच्या मधुर संगीताने व्हायची. तर रविवार ही सकाळी मोगलीने, दुपार शक्तिमानने आणि दिवसाची सांगता देखभाई देखणी. आपले कार्टून्स पण किती निरागस होते ना. ते डकटेल्स, लुनी टून्स, पॉपाय, स्कूबी डू, टॉम अँड जेरी, कॅप्टन प्लॅनेट. परफेक्ट ब्लेंड ऑफ इमॅजिनेशन अँड लाफ्टर. कधी इन्स्पायर होऊन आशासमोर शक्तिमान बनताना आईच्या ओढणीने दुनिया वाचवली जाईल. हे लिहिता मी सहज गुगलला विचारले कोण रे हे मिलेनियल्स. तर म्हणजे हायली प्रोफिशियंट विथ टेक्नॉलॉजी अँड सोशल मीडिया. They value collaboration, mentorship and flexibility. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आय थिंक गुगलला पोटगे म्हणायचं असेल. हो, खरंच झाले होतो आपण पोटगे. कारण आपण आई वडिलांचा, शाळेतल्या शिक्षकांचा, खेळता खेळता बाजूच्या काकींचा आणि आता आपल्या पोरांचा मार खाऊन झालोय आपण पोटगे. कारण मुळातच आपण पोटगे होतो. आणि फ्लेक्झिबल असे होतो की सायकल नाही तो टायर सही, पराठा नाही तो साखर पोळी सही, कलर्स मध्ये पेस्टल नाही तो मॅचिंग गोविंद असेल, फ्लोरेसेंट पिंक लिपस्टिक सही, तळे साचेल एवढे मोठे ते गमबूट सही. पण आयुष्य मात्र थांबले नाही कधी. आपले खरे विश्व घराबाहेरील मैदान असायचे. खाणाखुणाने जमाजमो आणि सुटाला थुंकीने ओली केलेली खपरी ह्यांनी व्हायची खेळाची सुरुवात. कोलॅबोरेशनचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले ते खेळ लगोरी, लपाछुपी, गल्ली क्रिकेट, खो खो, लंगडी. टीम मेंबर अशी कधीच कमी पडायची नाही. हम तो हमारे तो होते तेव्हा कधी ते 3 कधी ते 4 पण असायचे. आता पर फ्लॅट टाईप पर फ्लोर मागे सुद्धा 2 मुलं नसतात. टीम मेंबर्स मुश्किलीने लक्षात राहायचे आणि कमी पडले तर आपले भावंड कच्चा लिंबू बनायचे. घरी परतताना हँडवॉशची गरज नव्हती. कॉलनी मधले एक वक्तशीर काका ठरवून ठेवलेले असायचे. आजकाल ते आले की आपण गुल. आजकालच्या मुलांचे नवीनच प्ले डेट म्हणे. आपण काय मस्त होतो ना, काकू येऊ का म्हणून खेळ सुरू करायचो. त्यामुळे आजही गेम झोन, बच्चा पार्टी ह्याचे आकर्षण आपल्याला नाहीये. आपल्या या मिलेनियल्सला
गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरण्याचे सुद्धा एक एज ठरवलेले होते. वॉकमॅन, घड्याळ हे सगळे सिनियर झाले की मिळायचे 8वी 9वीला. टीव्ही साठी केबल 4थी पर्यंत आणि 9वी 10वीला परत तो बंद. व्हॉट्सअप ग्रुपचे खरे महत्व हे आपल्याला जास्त माहितीये का, कारण शाळेतले गॉसिप, शाळा ते घर यामध्ये संपवायला लागायचे. कारण लँडलाईनवर आई वडिलांच्या भावंडांच्या समोर जर का आपण काही गॉसिप केले तर ते ऍक्च्युली डेंजरस का होते, कारण त्यामुळे अजून 4 पालक सेन्सिटाईज व्हायचे. सेन्सिटाईज म्हणजे त्यांना पण कळायचं बाहेर गावी जाऊन आलो की आपल्या बेस्ट फ्रेंडला 70 मुलांच्या वर्गामध्ये लपवून भेटवस्तू देण्याची कला आपल्याला अवगत होती. त्याबरोबरचे पार्लेजी, मँगो बाईट, पॉपिन्स, जेम्सच्या गोळ्यांच्या तुलनेत ड्युटी फ्रीच्या चॉकलेटमध्ये तो जिव्हाळा मिळत नाही. त्यात शाळेत चुकून सहलीचा अल्बम आणला तर तो अर्ध्या वर्गाला दाखवावा लागायचा आणि चुकून पकडले गेलो तर शिक्षकांना पण. शाळेत केस कापलेले नसते की हक्काने सर किंवा पायी केस ओढून पलटाळणी करून जंगलाची प्रतिमा देऊन धमकी वजा नोटीस द्यायचे. मुलींच्या केसांची लेंथ मॅटर नाही व्हायची कारण ती लाल रिबीनने होऊन जायचं काम. पण जर का आकडा बाहेर आला तर सामंतबाईंची विजिट असायची वर्गाला. वार्षिक संमेलनाच्या दिवशी वार्षिक संमेलनाच्या दिवसांच्या आठवणी पूर्णतः फोटोग्राफरच्या स्किल्सवर अवलंबून होत्या. त्याचा अँगल चुकला की आपण ही फोटोच्या बाहेर, आणि तशीच मी पण वाचली. मेकअपच्या स्किल्स तर काय सांगू, अक्षरशः बाई सगळ्यांच्या सहकार्याने मुला मुलींचे गाल टोमॅटो सारखे लाल करून सोडायचे. आणि हा आम्हाला वॉटर ब्रेक म्हणजे 2 पिरियड्स मधला काळ माहित होता. हायड्रेटेड नाही तर अवेक राहण्यासाठी, आपल्याला हायड्रेटेड नाही तर अवेक राहण्यासाठी पाणी लागायचे आणि ते पण स्टॅनले नाही, कुठल्याही नॉन एस्थेटिक क्वार्टर्स मधून चालायचे. वॉशरूम ब्रेक म्हणजे मॉनिटरचे सहकार्य असेल तर वा खूपच अर्जंट असेल तर धैर्याने अख्ख्या वर्गासमोर विचारण्याची तयारी, तेव्हा ते अर्जंटच सिद्ध व्हायचे. सो इन शॉर्ट, संक्षिप्त सांगायचे झाले तर शेअरिंग इज केअरिंग वाले बालपण, त्यात तो कॅन्डी फ्लॉसचा गोडवा, ती चाहत्यावाली मैत्री आणि पहिल्या नशाने तारुण्याची सुरुवात, असे होते ते सुंदर आणि समाधानी दिवस. कुठल्याही भौतिक वादाचा मटेरियलिस्टिक तसा अंश नव्हता आपल्यात. म्हणतात की भौतिक गोष्टी सुखासाठी आवश्यक आहेत पण त्या साधन असाव्यात, तर साधन असावे. आणि खरे समाधान मैत्री, प्रेम, मानसिक शांततेत मिळते. आपले हेच कर्तव्य राहील की ही कला आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द धन्यवाद. अजून आपल्याला बराचसा कार्यक्रम आहे पण खूप चांगल्या पद्धतीने सांगितले, खूप चांगलं बोलली होती आणि जे काय लिहिलं होतं ते जवळ टच करून गेलं. प्रकाश